कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुज, अरे किती वेळ तू फोन कर ना त्याला। अगं मम्मा आताच ट्राय केला ना। तू पुन्हा फोन कर, माझं डोकं फिरायची वेळ आली। मा चिल, काम डाऊन, शांत हो, बघू तू येईल तो। अरे कधी येणार? आताच, या क्षणी। काम झालं? थँक गॉड, माझं डोकं फिरायची वेळ आली होती। कम ऑन आंटी, मी असताना टेन्शन घ्यायची काय गरज आहे? मी कधी तुम्हाला डिसअपॉइंट केलंय? नेव्हर। ही तुमची अमान। मम्मा झालं तुझ्या मनासारखं? मीर चल, मला तुझ्याशी जरा बोलायचं। अरे माझा खेळ संपवायला निघाली होतीस का? मूर्ख मुलगी, खेळ तर आता सुरू झालाय। हा खेळ कोण जिंकत ना ते बघच। थँक्यू सर, तुम्ही माझ्या एका विनंतीवर यायला तयार झालात। मॅडम, तुमच्या मिस्टरांची माझी चांगली ओळख आहे म्हणून मी आलोय, नाही तर गणपतीमध्ये कसं असतं तुम्हाला माहितीच आहे। मला माहिती आहे, आणि तुमचं मी खरंच सांगते अजिबात वेळ नाही वाया जाणार। एकदा तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणजे तुम्हाला कळेल। या हे असं कसं झालं? कुठे सगळे? सर आताच सगळे इथे होते, मगाशी एका तासापूर्वी। घरात गणपती आहे त्यांच्या। मॅडम, घरात गणपती आहे आणि घरातले लोक बाहेर, असं कसं? साहेब मला स्वतःलाच कळत नाही कसं काय झालं असं। यांचा वॉचमॅन असेल ना, बघा जरा यांचा वॉचमॅन कुठे, बघा त्याला घेऊन या। मॅडम, तुम्हाला खात्री आहे ना? साहेब मी 100% सांगते, नागिनी चोरीला गेलेच नाहीये, आणि सगळे घरात होते मगाशी, माहित नाही अचानक कुठे गेले। बरोबर, कळेलच आता सगळं। सलाम साहेब। अरे कुठे भटकतो ड्युटी सोडून? हा साहेब, ड्युटीवरच होतो, मागच्या बाजूला गेलेलो। विशाखा मॅडम कुठे आहेत? विशाखा मॅडम? अहो त्यांच्या मुलीचं लग्न आहे, 3-4 दिवसांपासून त्यांची फॅमिली बाहेर आहे। काय खोटं बोलताय तुम्ही? आता तुम्ही मगाशी इथून येत होतात ना, मी पाहिलं तुम्हाला तेव्हा। साहेब यांनाही पैसे देऊन फितवलंय। काय रे? अरे बोल साहेब, तेव्हा शपथ खोटं काय बोलत? खोटंच बोलताय तुम्ही साहेब। मला असं वाटतं त्यांनी मुद्दाम केलं, मुद्दाम निघून गेला, त्या मला खात्री आहे। तुम्ही एक काम करा ना, तुम्ही फोन करा त्यांना, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल। मॅडम, काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? तुमच्याकडे आणखी काही पुरावा असेल तर द्या। हो आहे, मी माझ्या फोन मध्ये त्यांचे फोटो काढले होते, ज्यात त्यांनी चोरी केलेले दागिने घातलेत। मी तुम्हाला दाखवते, माझ्या फोन मध्ये काढले होते। मी बघते माझा फोन। काय झालं मॅडम? फोन पण गायब? काय मॅडम तुम्ही? साहेब माझा फोन ह्यातच होता, मलाच कळत नाही कसं झालं असं। मी स्वतःच्या हाताने फोन यात ठेवला होता, मी चेक करते। मॅडम शांत व्हा। मला एक सांगा मॅडम, कोणत्या बेसिसवर आम्ही ऍक्शन घ्यायची? ना घरी कोणी आहे, तुमच्याकडे काही प्रूफ नाही, तो वॉचमॅन म्हणतोय घरात कोणी नाही आहे, सगळे बाहेर गेलेत। हा बरं, इथे आल्या तुमचा फोन गायब होतो। मॅडम, गणपतीच्या बंदोबस्ताची ड्युटी सोडून आलोय आम्ही। माहिती आहे साहेब, पण मी खरं सांगते, मी खोटं नाही बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज। आम्ही आता काहीच नाही करू शकत, आणि आमचा तपास पण चालू आहे, आणि याच्या पुढे विशाखा भालेकर सारख्या बाईवर बोट उचलण्याआधी विचार करत जा। येतो आम्ही, तुम्हाला घरी सोडू का? नाही नको, मी जाईन माझी। ठीक आहे, चला। ती बाई इतकी पोहोचलेली असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला, आणि पोलिसांनी पण विश्वास ठेवला नाही माझ्यावर। देवा, मी काय करू आता? मी काय करू आता? एकच पर्याय उरलाय, आकाशराव। त्यांना सगळं सांगितलं पाहिजे, तेच माझ्यावर विश्वास ठेवते। आकाशराव, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे। वसुंधरा,
कुठे गेली होतीस तू? आम्ही सगळीजण कधीपासून वाट बघतोय तुझी. कुठे गेला तुम्ही? वसुंधरा, आत्ता घरासाठी वेळ मिळाला तुला? जयू, पण आपल्याला सांगून जायला काय होतं तिला? वसुंधरा, अगं मी काय विचारतीये, कुठे गेली होतीस? सगळी कामं अवनीवर टाकून ही आपली पसार. आई हो, इट्स ओके, त्यात काय एवढं? काम काय होतील ग? तुम्ही दोघंही तिला पाठीशी घालू नका, मी सांगून ठेवते. माणसाला जबाबदारी नसावी म्हणजे किती नसावी? आई, काही महत्वाचं काम आलं असेल. आता घरातला गणपती सोडून दुसरं कुठलं महत्वाचं काम आलं असेल तिला? आई सॉरी, ते मी मैत्रिणीकडे गेले होते गणपतीसाठी. सांगून जाता येतं की नाही? जमलं असतं ना ते. अगं जाऊ दे ग जयू, विसरली असेल बिचारी, हो ना? मी तर काही बोलणारच नाही आता. काय उपयोग आहे का पालथ्या घड्यावर पाणी? माझेच केस पिकतील आता हिला बोलून. आई आई, अगं आल्यात ना त्या. हा, आपण आरती घेऊया का प्लीज? चल. चला सगळे. मला खूप महत्वाचं बोलायचंय. मी सगळं ऐकणार आहे तुमचं. आधी आरती करूया प्लीज. आई, आता ही आरती तरी दादा आणि वहिनीला करू दे ना प्लीज. आता तरी माझ्या बरोबर चला. हो चल. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बोला. याची व्हॉइस नोट पाठवली, तुम्ही ऐकली? एवढंच ना? नाही. खरंच? ऑफकोर्स. तुम्हाला कितींदा बोललोय मी, तुमच्या मनात जे काय आहे ना ते तुम्ही प्लीज मोकळेपणाने माझ्याशी बोलत जा. मी कधी ओरडलोय का तुमच्यावर? नाही, राईट? तुम्ही फक्त माझ्यापासून गोष्टी लपवता ना तर मला वाईट वाटतं. मग आता काय वाटतंय? सांगू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.